मित्रांनो, कोणत्याही घरात बाळाचा जन्म होणे ही अतिशय आनंदाची गोष्ट मानली जाते. बाळाच्या आवाजामुळे घरात नवचैतन्य निर्माण होते. आपल्या सनातन धर्मात कुठलाही अपशकुन झाल्यास योग्य ब्राह्मणाची निवड करून पूजापाठ केली जाते. मात्र बाळाचा जन्म झाल्यावर कोणत्याही प्रकारची पूजा केली जात नाही. तर असे का केले जाते हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तर मित्रांनो, एखाद्या परिवारात बाळाचा जन्म होतो तर त्या परिवारात वृद्धी लागते. ह्या कालावधीस अस्वच्छ काल असेही शास्त्रात म्हटले आहे. अशा कालावधींचा उल्लेख गरुड पुराण ह्या ग्रंथानुसार हे 2 प्रकारचे अस्वच्छ काल सांगण्यात आले आहेत. पहिले म्हणजे जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो आणि दुसरे म्हणजे जेव्हा कोणाचा मृत्यू होतो. खरं तर सूतक आणि सोयरे याचा संबंध जन्म मरण्याच्या अस्वच्छतेत झालेल्या अशुद्धीमुळे आहे. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा मुलाशी आईची नाळ जोडलेली असते आणि ती नाळ कापली जाते. जन्म होण्याच्या या प्रक्रियेत जी हिंसा होते त्यामुळे लागणारा दोष किंवा पापाचे प्रायश्चित्तच्या रूपात पातक मानले जाते. तसेच मरणामुळे पसरलेल्या अशुद्धीचे सूतक आणि दाहसंस्कारामुळे झालेले दोष यामुळे पातक मानले जाते. बाळाच्या जन्मामुळे जी वृद्धी किंवा सोयरे लागते, तसेच गरुड पुराणानुसार एखाद्या घरात व्यक्तीचा मृत्यू झाला तर जे सूतक लागते त्याला पातक म्हणतात. या दोन्ही स्थितींशिवाय ग्रहकाल किंवा एखाद्या स्त्रीच्या मासिक धर्मादरम्यान सूतक लागते. पण या सर्वांच्या काळात सूतकाचे दिवस आणि वेळा वेगवेगळ्या केलेल्या आहेत. जसे की एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळी लागणारे वृद्धीचा कालावधी हा 10 दिवसांचा असतो. ह्या दिवसात ज्या परिवारातील व्यक्ती कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकत नाही, जोवर घरात हवन होत नाही, तोवर बाळंतिणीला स्वयंपाकघरात जाण्यास तसेच इतर काम करण्यास निश्चित सांगण्यात आले आहे. म्हणून मित्रांनो, बाळाच्या जन्मानंतर पूजापाठ करणे वर्ज्य मानले जाते. त्याचबरोबर एका गोष्टीचे लक्ष दिले जाते, ते म्हणजे सर्वात आधी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यानंतर सत्यनारायण कथा ऐकणे अनिवार्य मानले आहे. तसेच ब्राह्मणांसाठी सूतक काळ हा 10 दिवसांचा असतो. वैश्यांसाठी 20 दिवस, क्षत्रियांसाठी 15 दिवस, शूद्रांसाठी हा कालावधी 30 दिवसाचा सांगण्यात आला आहे. तसेच बाळंतिणीसाठी 45 दिवसाचा हा कालावधी सांगण्यात आला आहे. आणि जेथे प्रसूती झाली आहे तेथील 1 महिन्याची अशुद्धी मानली जाते. म्हणून काही लोक हॉस्पिटलमधून घरी जाताच आधी आंघोळ करतात. पण जर एखाद्या परिवारात एखाद्या स्त्रीचा गर्भपात होतो, अशा स्थितीत जेवढ्या महिन्याचा गर्भ असतो तेवढ्याच दिवसाचे सूतक मानले जाते. पण घरातील एखाद्या व्यक्ती मुनी अथवा साधू आहे तर त्याला जन्म मरणाचे सूतक लागत नाही. जर का काही कारणास्तव या साधू किंवा मुनीचा मृत्यू होतो तर फक्त एकाच दिवसाचे पातक लागते. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्याला अजून एका विचित्र स्थितीचे वर्णन बघायला मिळते. काही कारणास्तव सूतक काळादरम्यानच परिवारातील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर पहिल्या व्यक्तीच्या तिथीसोबतच दुसऱ्या मृत व्यक्तीचे सूतक समाप्त होते. आणि मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथात सूतकात पाळले जाणारे काही नियम सांगितले आहेत, ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिला नियम म्हणजे सूतक किंवा सोयरे असल्यास कोणत्याही बाहेरील व्यक्तीला स्पर्श करू नये. दुसरा नियम, कोणत्याही प्रकारचे धार्मिक तसेच मांगलिक कार्य करू नये. तसेच सामाजिक कार्यात देखील सहभागी होऊ नये. तिसरा नियम, कोणत्याही भोजनालयात भोजन करू नये. चौथा नियम, कोणाच्या घरी जाऊ नये किंवा प्रवास करू नये, जेणेकरून घरात राहून तुम्ही या सर्व नियमांचे पालन करू शकाल. पाचवा नियम, जन्म झाल्यावर शुद्धतेचे लक्ष ठेवून देवाचे भजन करावे. आणि जर का कोणाचा मृत्यू झाला असेल तर गरुड पुराण ऐकून समय व्यतीत करावा. 6वा नियम,
सुतक पातक समाप्त होईपर्यंत स्नान अथवा पंचगव्य म्हणजेच देशी गाईचे तूप, दूध, गोमूत्र, दही आणि शेणाचे मिश्रण करून सेवन करून स्वतःला शुद्ध ठेवावे. 7वा नियम लक्षात ठेवा, सुतक पातकाचा कालावधीत देव, शास्त्रगुरू, पूजन, प्राशन, आहार इत्यादी कामे वर्जित आहेत. आणि मित्रांनो, असे नाही की कोणाचा जन्म किंवा मरणानंतरच ह्या काही नियमांचे पालन करायला सांगतात, पण यामागे काही वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत. मानले जाते की परिवारात एखाद्या बाळाचा जन्म होतो किंवा कोणाचा मृत्यू होतो. अशा अवस्थेत संक्रमण पसरण्याची संभावना असते. अशा वेळी हॉस्पिटल, स्मशान अथवा नवीन येणाऱ्या सदस्यात संक्रमण वाढू शकते. म्हणून स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून सुतक आणि पातक ह्या गोष्टींना आजारांपासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघू शकतो. अशा वेळी शरीर आणि घराची शुद्धी करणे आवश्यक ठरते. सुतक पातक समाप्त झाल्यावर घरात हवन करून वातावरण शुद्ध केले पाहिजे. त्यानंतर परमपिता परमेश्वरांजवळ नवीन सुरुवातीची प्रार्थना केली जाते. तर मित्रांनो, बाळाच्या जन्मानंतर पूजा का नाही करत हे समजलेच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.